नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी आता एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना। आता जे 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहे तर अशा नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाचा लाभ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे। आता यामध्ये अर्ज कुठं आणि कसा करायचा आहे, तसेच या योजनेमध्ये किती तीर्थक्षेत्राचा समावेश करण्यात आलेला आहे, योजनेचे स्वरूप काय आहेत, अटी नियम काय आहेत, त्याचबरोबर या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर कागदपत्र काय काय लागणार आहे, तर याबद्दलची माहिती संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, आपण येथे पाहू शकता ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना। आता राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे। आता भारतातील 73 व महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। तर आपण इथं पाहू शकता जे 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिक आहे तर अशा नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाचा लाभ दिला जाणार आहे। यामध्ये भारतातील 73 तीर्थक्षेत्राचा समावेश करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्राचा समावेश करण्यात आलेला आहे। आता या योजनेचे स्वरूप काय आहे तर बघा, सदर योजनेअंतर्गत जिल्हानिहाय निश्चित केलेल्या कोट्याच्या आधारे लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या पात्र व्यक्तीला निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेसाठी या योजनेचा लाभ एक वेळी घेता येणार आहे। यात प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास आणि इत्यादी सर्व बाबींचा समावेश असणार आहे। प्रवास खर्चाची कमाल मर्यादा ही प्रति व्यक्ती रुपये 30,000 इतकी असून खर्च शासनाकडून करण्यात येणार आहे। म्हणजे मित्रांनो, इथं आपण पाहू शकता आता प्रति व्यक्ती 30,000 रुपये इतका खर्च येऊ शकतो आणि हा पूर्णपणे खर्च शासन उचलणार आहे। तसेच मित्रांनो, आता या योजनेचे निकष काय आहेत, म्हणजे या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर याच्यासाठी पात्रता काय आहे, तर हे सुद्धा आपण इथं थोडक्यात समजून घेऊया। लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे। तसेच 60 वर्ष व त्यावरील व्यक्तीला या योजनेमध्ये लाभ घेता येणार आहे। तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे। आता तुमचं वार्षिक जे उत्पन्न आहे तर हे 2.5 लाखांच्या आत असणं गरजेचं आहे। तुमचं कितीही असो, 1,50,000, 40,000 किंवा 1.5 लाख, 2 लाख किती असो, परंतु 2.5 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे। त्यानंतर कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावा, म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य तुमच्या कुटुंबामधील आयकरदाता नसावा, म्हणजे IT रिटर्न भरणारा नसावा। तसेच कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये काम करणारा नसावा। उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तवेतन घेत आहेत असे सदस्य या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत। तथापि तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे। बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी हे या योजनेसाठी पात्र असतील। कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य नसावा। 4 चाकी वाहने ट्रॅक्टर वगळता, म्हणजे यामध्ये ट्रॅक्टरचा समावेश नाही। तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर चालू शकतो, परंतु ट्रॅक्टर सोडून दुसरं तुमच्याकडे साधन 4 व्हीलर गाडी नसली पाहिजे। त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत नसावे, म्हणजे तुमच्या नावावर ट्रॅक्टर सोडून दुसरं कोणतंही 4 चाकी साधन नसावं। जर ट्रॅक्टर असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असू शकतात। तसेच लाभार्थी प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावा, तर यामध्ये तुम्हाला कोणताही आजार नसावा किंवा तुम्ही प्रवासासाठी एकदम शारीरिक तुमची जी काही मनस्थिती आहे तर ही एकदम व्यवस्थित असली पाहिजे। तसेच कोणत्याही संसर्गजन्य रोगाचे ग्रस्त नसावा, जसे TB झालं। तसेच हृदयाच्या संबंधित श्वसन रोग किंवा करोनरी अपुरेपणा, करोनरी थ्रॉम्बोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी आजार नसावेत। आता या योजनेसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर कागदपत्र काय काय लागणार आहे, तर हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे। आता तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लागणार आहेत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज। तर तुम्हाला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे, ही गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या। तुम्हाला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहे तुमचं आधार कार्ड, त्यानंतर रेशन कार्ड लागणार आहेत, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र लागणार आहेत, त्यानंतर जन्म दाखला लागणार आहे, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, किंवा तुमच्याकडे जर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर ते सुद्धा चालू शकते। वैद्यकीय प्रमाणपत्र लागणार आहेत, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो लागणार आहेत तुम्हाला। आता वैद्यकीय प्रमाणपत्र बघा, तुमची मनस्थिती ही क्लिअर आहे याच्यासाठी तुम्हाला वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज पडणार आहे।
आता त्यानंतर अटी शर्तींचे पालनचं हमीपत्र सुद्धा तुम्हाला या ठिकाणी एक जोडून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इत्यादी कागदपत्रांची पूर्तता ही करायची आहे आणि तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळू शकतो. आता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी जे 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिक आहेत, तर अशा नागरिकांना या योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे. याबद्दलची आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. तसेच भारतातील 73 व महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेचे स्वरूप काय आहेत, अटी नियम काय आहेत, कागदपत्र काय काय लागतात, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.